तुमचा डॉक्युमेंटचा वापर करून जर एखादा व्यक्ती सिम कार्ड घेऊन गैरवापर करत असेल तर सावध व्हा, कारण तुम्हालाही नाहक त्रासाला समोर जाण्याची पाळी येऊ शकते. असाच एक गैरप्रकार उघडीस आणलाय हिंगणा पोलीस स्टेशनचे PI हेमंत कुमार खराबे सर यांनी. बघूया हा रिपोर्ट. सर्व जनतेला आपल्या ह्या नवीन सुरू झालेल्या चॅनलच्या द्वारे एक आवाहन करू इच्छितो व माहिती देऊ इच्छितो की आपले कोणतेही डॉक्युमेंट्स, मग ते आपले TC असो, आधार कार्ड असो, ड्रायव्हिंग लायसन्स असो किंवा कोणतेही आपले पुराव्यादाखल जे डॉक्युमेंट्स वापरतो ते कुणालाही देऊ नका. किंवा कधी कधी फेक कॉल येतात की तुम्हाला लोन मिळवून देतो किंवा बँकेमध्ये कोणाचं काही गहाण ठेवायचं असेल तर असं करून देतो. अशा प्रकारचे कोणतेही कॉल आले तर त्यांना रिस्पॉन्ड करू नका. समजा तुम्ही कुठं काही अप्लाय करत असाल तर अप्लाय करतेवेळी ते आपले डॉक्युमेंट्सची जी झेरॉक्स आहे आपण जी देतो ती कुठे इतरत्र वापरली जाणार नाही याची काळजी घ्या. नुकताच पोलीस स्टेशन हिंगणा येथे ॲक्च्युली नागपूर शहर पोलिसांनी एक ड्राईव्ह काढला होता. त्यामध्ये असं लक्षात आलं आहे की आधार कार्डच्या आधारावर काही डीलरकडनं, म्हणजे मोबाईल कंपन्यांच्या डीलरकडनं त्या आधार कार्डचा चुकीचा वापर करून व खोट्या सह्या मारून काही लोकांना सिम कार्ड दिलेले आहेत व त्या सिम कार्डच्या कागदपत्राच्या आधारे मोबाईल नंबर्स ॲक्टिवेट केलेले आहेत. ते आता आमच्या लक्षात आलेले आहेत. आपल्या इथं एक व्यक्ती आहे, हरीश कुमार वासवानी, हे जरीपटक्यात राहतात. त्यांनी गुमगाव येथील एका डीलरकडनं अशाच प्रकारे, म्हणजे वासवानीचा काही दोष नाही त्याच्यामध्ये, वासवानी ह्या फिर्यादी आहेत, त्यांच्या नावानं त्यांच्या आधार कार्डचा दुरुपयोग करून, मिसयूज करून आणि त्यांची खोटी सही मारून एक सिम कार्ड घेतलेला आहे. त्याबद्दल आपल्या पोलीस स्टेशनला कलम 419, 420, 467, 471 आणि 34 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या तपास सुरू आहे. ह्या गुन्ह्यामध्ये एकतर मोबाईल कंपनीचे सिम कार्ड विकणारे जे डीलर्स यांचा प्रमुख सहभाग असतो, कारण की त्यांच्याशिवाय कोणताही सिम कार्ड आपल्याला मिळत नाही, कस्टमरला मिळत नाही. तर कस्टमर लोकांनी सुद्धा थोडं अवेअर राहणं गरजेचं आहे, कारण की ह्यामध्ये ज्याच्या नावानं, म्हणजे ज्या कस्टमरकडे तो आता कार्ड आहे तो सुद्धा आरोपी झाला आणि ज्यानं दिला तो सुद्धा आरोपी झालेला आहे. तपास अजून प्रायमरी अवस्थेत आहे, प्राथमिक अवस्थेमध्ये आहे आणि तपास जेव्हा डिटेल जाईल, खोलामध्ये जाईल, तेव्हा कोण कोण लोक आहेत त्यामध्ये इन्व्हॉल्व हे स्पष्ट होईल व त्यानंतर पुढील माहिती घेण्यात येईल. पण परत मी एकदा जनतेला आवाहन करू इच्छितो की आपले डॉक्युमेंट्सचा कुठेही गैरवापर होणार नाही याची काळजी त्यांनी स्वतः घ्यावी.